बदलापूर येथील मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास फाशीची शिक्षा द्या। MIM तर्फे औसा तहसीलदारांमार्फत राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना निवेदन। बदलापूर येथील शाळेत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाला असून ही घटना मानवतेला काळिमा फासणारी आहे। ही घटना अत्यंत निंदनीय असून अशा घटनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे। याकडे सरकारचं दुर्लक्ष होत आहे। यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। तसेच ही घटना ताजी असतानाच चाकूर जिल्हा लातूर येथेही अशा प्रकारची घटना घडली आहे। यावर वेळीच आळा घालणं गरजेचं असून याकरिता कडक कायदे करण्यात यावेत, जेणेकरून अशा प्रकारच्या घटना भविष्यात होणार नाहीत। तरी बदलापूर व चाकूर जिल्हा लातूर येथील घटनेत सहभागी असणाऱ्या आरोपींच्या विरोधात कडक कारवाई करून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी व तसेच रामगिरी महाराज यांनी 2 धर्मियांमध्ये जाणून बुजून जातीय तेढ निर्माण करून धार्मिक कलह द्वेष पसरविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी प्रत्येक जिल्ह्यात गुन्हे नोंद झाले आहेत। तरी रामगिरी गुरु महाराज यांना त्वरित अटक करा, अन्यथा MIM पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन करून औसा तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा MIM औसा प्रमुख सय्यद मुझफ्फर अली इनामदार यांनी औसा तहसीलदारांमार्फत महामहिम राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे। यावेळी शेख नाझम, जमीर पठाण, सय्यद इम्रान, इस्माईल बागवान, शेख मुखीद, अजहर कुरेशी, शेख नय्यूम, हरुंका पठाण, शेख मौला, सय्यद शहाबुद्दीन यादी उपस्थित होते। निवेदन दिलं आपण काय आज माननीय राज्यपाल महोदय यांना MIM पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे। जे 2 दिवसापूर्वी शाळेमध्ये घटना घडली त्या घटनेच्या निषेधार्थ आज निवेदन देण्यात आलेलं आहे आणि अशी घटना वारंवार होत आहे। या घटनेच्या अगोदर आसिफा या मुलीवर मंदिरामध्ये येऊन बलात्कार करण्यात आला। त्या लोकांना जर फाशीची शिक्षा देण्यात आली असती तर हे आज आम्हाला दिवस बघण्यासाठी आले नसते। दुःखाची बाब आहे की आमच्या जिल्ह्यात सुद्धा चाकूरमध्ये असले घटना घडलेली आहे। आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दोन्ही गृहमंत्री यांनी याची जबाबदारी घेऊन राजीनामा देणं गरजेचं आहे। यासाठी आम्ही राज्यपाल महोदय यांच्या नावे एक निवेदन दिलेलं आहे आणि हे सुरक्षेसाठी जनतेच्या कमी पडत आहेत। हे सरकार जनतेची सुरक्षा करण्यासाठी अपयश ठरलेलं सरकार आहे। तरी आम्ही या सरकारला, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, जेणेकरून यांना लाडकी बहीण आठवत आहे पण लाडकी मुलगीची सुरक्षा करण्यासाठी यांना वेळ नाही आणि वारंवार असे महाराष्ट्रात घटना घडतात। दररोज 4 मुलीवर बलात्कार होतो, अल्पवयीन मुलीवर बलात्कार होतो आणि हे सरकार डोळे झाप करत आहे। यासाठी आम्ही या सरकारला राजीनामा द्यावा अशी मागणी केलेली आहे आणि राज्यपाल महोदय यांना सांगितलेलं आहे की आपण तात्काळ यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी। तसेच मागील 7 दिवसापूर्वी एक महाराज, ते महाराज होऊ शकत नाही, त्या महाराजांना मोहम्मद पैगंबर यांच्या विषय अपशब्द वापरून सर्व मानवतेच्या जातीला काळिमा फासण्याचं काम केलेलं आहे। त्या महाराजांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। प्रेशर अंडर खाली तालुक्यात गुन्हा दाखल होत नाही। आम्ही 5 दिवसापूर्वी कंप्लेंट केलेली होती, अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही आणि SP साहेब म्हणतात की आम्ही जिल्ह्यात एक गुन्हा दाखल करतो। त्या अनुषंगाने पूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात गुन्हे दाखल झाले आहेत। त्या महाराजाला तात्काळ अटक करण्यात यावी, जेणेकरून 2 समाजामध्ये तेढ निर्माण केले असे कोणतेही वक्तव्य करणारे, ते कोणत्याही जातीचे असो किंवा धर्माचे असो, त्यांना तातडीने अटक करण्यात यावी आणि यांना पुढील काळामध्ये असल्या थोर व्यक्ती किंवा महान व्यक्तीच्या विरोधात जे कोणी वक्तव्य करत असेल त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी, असा कायदा करण्यात यावा अशी आम्ही मागणी केलेली आहे। तरी आम्ही आपल्या माध्यमातून सरकारला व राज्यपाल महोदयाला यांना विनंती करू इच्छितो की यांना तात्काळ अटक करण्यात यावा, अन्यथा संबंध महाराष्ट्रावर मुस्लिम समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल व प्रत्येक तहसील समोर आमरण उपोषण करण्यात येईल। याची दक्षता शासनाने घ्यावी ही नम्र विनंती।